नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वेची तयारी करणाऱ्या भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो. बघा, आजचं हे आपलं RRB NTPC PYQचं मॅथ्सचं दुसरं लेक्चर आहे आणि आज आपण 26 जुलै 2021चे शिफ्ट 1चे सर्व मॅथ्सचे प्रश्न बघणार आहोत. या अगोदर आपण ऑलरेडी एक मॅथ्सचे लेक्चर PYQ मॅथ्सच्या संदर्भात आपण टाकलेला आहे. तर बघा, आजचा या सिरीजमधला पहिला प्रश्न बघणार आहोत. बघा की जर 30,000 रुपये मुद्दलाची 7.1/2% दराने चक्रवाढ व्याजाने गुंतवणूक केली तर 2 वर्षानंतर किती रास होईल. तर बघा, चक्रवाढ व्याजाने गुंतवणूक करत आहे आणि दर जो दिलेला आहे 7.1/2 दिलेला आहे. मग रास बरोबर आपल्याला माहीत आहे, रास बरोबर काय असते बघा, P गुणेला कंसामध्ये 1 अधिक R/100 आणि याचा घात काय असते T. बरोबर आहे ना. P म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल आहे 30,000 रुपये. 1 अधिक R म्हणजेच रेट किती दिले आहे 7.1/2. तर बघा 7.1/2% आहेत. याला आपण साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेऊया. म्हणजे 2 14 अधिक 1 15/2% होतील आहे ना. म्हणजे जो दर आहे तो 7.1/2 आहे, तर त्याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केल्यानंतर 15/2% झाला. आणि 2 वर्षानंतर विचारले आहे म्हणजे टीची किंमत आहे 2. ती किमती टाकू. बरोबर बघा, 30,000 गुणेला 1 अधिक आरची किंमत आहे 15/2. बरोबर आहे. छेदामध्ये किती येतील 100, याचा घात येईल 2. ठीक आहे. पुढे बघणार आहोत. बघा, तर थोडंसं याला रब करावं लागेल. बघा, आता पेनची साईज पण थोडीशी कमी करून टाकू. बघा, इथं 15/2 छेदामध्ये 100 आहेत. म्हणजे याला आपण लिहिताना असं लिहू शकतो, बरोबर 30,000 गुणेला 1 अधिक किती ते 15/2 गुणेला 100 आणि याचा छेद किती येईल 2. पुढे सॉल्व करूया. म्हणजे बरोबर 30,000 गुणेला 100 गुणेला 2 200 होतील आणि या 1चा छेद काही नाही म्हणजेच 1 आहे. म्हणजे याला सॉल्व करण्यासाठी तिरपा गुणाकार करावा लागेल. म्हणजेच 200 गुणेला 1 201 आणि 200मध्ये 15 मिळवले की झाले 215 छेद 200. बरोबर आहे ना. याचा वर्ग आहे म्हणून 215 छेद 200. ठीक आहे, 215 छेद 200 असं होईल. ठीक आहे. हे थोडंसं अक्षर खराब येत आहे, थोडंसं पुसून घेऊ आपण हे. बघा, हे काय आहे 2 गुणेला 100 200 झाले. आपल्याला छेद समान करावं लागेल म्हणून 200 गुणेला 1 200 अधिक 15 मिळवले म्हणजे 215 छेद 200 झाले आणि त्याचा वर्ग आहे म्हणून 215 छेद 200 जे आहे हे आपल्याला 2 वेळेस लिहावं लागेल. 2 वेळेस लिहिलं. बघा, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला आणि हा 0 या 0 सोबत कटला. बरोबर आहे ना. आता खाली काय राहिलं 2 गुणेला 2 4 आहे ना. मग पुढे काय 3 गुणेला 215 गुणेला 215 भाग्याला किती होतील 4. बरोबर आहे ना. करूया त्याला सॉल्व. 2ने जर 215ला जर भागलं तर भागाकार येतो 2 1 2 2 0 0 2 7 14 2 5 10 107.5. परत 215नं 215ला जर 2ने भागलं तर भागाकार येईल 107.5. म्हणजे आपल्याला फक्त गुणाकार करावा लागेल आता 107.5 गुणेला 107.5 गुणेला 3 आणि याचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर भेटते 34,668.75. 34,668.75. म्हणजेच आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते 34,668.75
आणि हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे चौथ्या ऑप्शनमध्ये. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आहे? चौथं. पुढचा प्रश्न बघा की खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावा. पहिला अपूर्णांक आहे 2/3, दुसरा अपूर्णांक आहे 1/2 आणि तिसरा आहे 1/6. तर आता चढत्या क्रमाने लावायचा आहे म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे लावायचं आहे. तर 2/3ला आपण पहिले दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ. तर 2ला जर 3ने भागलं तर भाग जात नाही, शून्याचा भाग दिला, पॉईंट दिला, पॉईंट दिल्यामुळे इथे येईल 0. 3 छक्क 18, परत 2 राहतील, परत 3 छक्क 18, म्हणजे याचं उत्तर येईल 0.66. ठीक आहे, रब करून घेऊ. म्हणजेच 2/3चं जे उत्तर येते ते किती येते? 0.66. दुसरा अपूर्णांक आपला 1/2. 1/2चं आपल्याला उत्तर माहीत आहे किती येईल? 0.5. कारण 2ने 1ला भागलं तर भाग जाणार नाही, पॉईंट देऊ, 10 होतील, 2×5 10. आणि पुढचा आहे 1/6. याला जर अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं दशांश अपूर्णांकामध्ये तर 1ला 6ने भागायचं आहे. 6ने 1ला भाग जात नाही, शून्याचा भाग दिला, नंतर पॉईंट दिला, 10 झाले. 6ने 10ला भागलं तर एकाचा भाग जाईल, 6 1 6, राहिले 4, परत 6 6 36, परत 36, परत राहिले 4, 40 होतील, परत म्हणजे याचं उत्तर येईल 0.16. म्हणजे बघा आपला 1/6चं उत्तर किती आलं? 0.16. मग बघा 0.16 याचं उत्तर आलं, याचं उत्तर आलं 0.5 आणि याचं उत्तर आलं 0.66. मग चढत्या क्रमाने लावायचा आहे. मग दशांश पूर्णांकामध्ये बघू, पॉईंटच्या अगोदर इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. मग पॉईंटच्या नंतर बघू चढत्या क्रमाने लावायचा आहे. मग लहान संख्या आहे, इथं बघा 6 आहे, इथं 5 आहे, इथं 1 आहे, म्हणजे यामधला लहान अपूर्णांक आहे 1/6. त्यापेक्षा इथं बघा 5 मोठा आहे, म्हणून दुसरा त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक आहे 1/2 आणि तिसरा आहे 2/3. म्हणजे चढत्या क्रमाने लावायचं म्हटलं तर पहिले 1/6, नंतर 1/2, नंतर 2/3. बघा कुठं आहे? हे आहे तिसऱ्या नंबरमध्ये, म्हणजेच दुसऱ्याचं उत्तर भेटलं आपल्याला तिसरं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा की एक रेल्वे 180 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत, तिचा मीटर प्रति सेकंदमध्ये वेग किती? साधं उदाहरण आहे. 180 गुणिले काय करावं लागेल? 18/5. बरोबर आहे, मीटर प्रति सेकंदमध्ये करण्यासाठी. बघा पुढचं उदाहरण. एक रेल्वे 180 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत, तिचा मीटर प्रति सेकंदमध्ये वेग किती? साधं उदाहरण आहे. 180 गुणिले करावं लागेल आपल्याला फक्त 5/18. मग 18ने 180ला भागलं तर उत्तर आलं 10. 10 गुणिले 5 उत्तर आलं 50, म्हणजे त्याचं उत्तर येईल 50 मीटर प्रति सेकंद. तर तिसऱ्याचं उत्तर भेटलं आपल्याला 50 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. रेषा 4x - 3y = 10 आणि वर्तुळ x² + y² - 2x + 4y - 20 = 0 याचा छेदनबिंदू शोधा. तर बघा हे उदाहरण थोडंसं लेंदी आहे, थोडंसं मोठं आहे. बघूया आपण. बघा रेषा दिलेली आहे 4x - 3y = 10. 4x - 3y = 10. ठीक आहे, 10 दिली. आता इथं बघा एक्सची जर किंमत काढायची म्हटली तर एक्स बरोबर भेटेल आपल्याला 10, हा -3y तिकडे जाईल, तर +3y झाला, आणि 4 गुणाकारात होता तर भागाकारात गेला, म्हणजे एक्स बरोबर आपल्याला भेटेल 10 + 3y/4. त्यालाच आपण लिहू शकतो एक्स बरोबर 3y + 10/4 आहे ना. आता बघा ही जी किंमत आहे, ही जी किंमत आहे आपण यामध्ये टाकू, कशामध्ये? याच इक्वेशनमध्ये टाकूया ही किंमत. कशाची? एक्सची. तर बघा इथं x² आहे ना. आता हे रब करू. x² आहे म्हणजेच एक्सची किंमत काय भेटली? 3y + 10/4. टाकूया 3y + 10/4.
छेद 4 त्याचा वर्ग, बरोबर आहे. प्लस आहे वायचा वर्ग वजा 2 एक्स आहे. परत एक्सची किंमत काय आहे 3y अधिक 10 छेद 4 अधिक पुढे बघा काय आहे 4y वजा 20 बरोबर 0. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पुढे बघा 3y अधिक 10 या कंसाचा वर्ग आहे. म्हणजे याला ए म्हटलं आणि याला जर बी म्हटलं आपण तर इथं येते ए अधिक बी कंसाचा वर्ग हे विस्तार सूत्र. मग विस्तार सूत्र ए अधिक बी कंसाचा वर्ग काय असते एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2ab अधिक 2ab. तर याला ए म्हटलं आपण 3yला ए म्हटलं आणि 10ला जर बी म्हटलं तर हे सूत्र त्यामध्ये टाकल्यानंतर काय किमती होतील ते बघूया. बघा 3 काय झाला 3y झाला ए. मग एचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9 वायचा वर्ग वाय अधिक बीचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग झाला 100 अधिक 2 गुणेला ए किती आहे 3y गुणेला बी आहे 10 खाली 4चा वर्ग आहे म्हणजे 4चा वर्ग झाला 16 झालं पहिल्या याच्या बाबतीत अधिक वायचा वर्ग, बरोबर आहे. आता वजा 2 या कंसाच्या बाहेर आहे. वजा 2ने याला पूर्ण याला गुणावं लागेल. वजा 2ने वजा 3ला गुणलं तर उत्तर आलं वजा 6y. परत वजा 2ने अधिक 2ला गुणलं तर उत्तर आलं वजा 20, बरोबर आहे. आणि वजा 2ने या 4ला जर गुणलं तर उत्तर काय येईल गुणायची गरज नाही व 4 तसाच्या तसा. पुढे बघा अधिक 4y वजा 20 बरोबर 0. आता बघा लक्षात घ्या इथं याचा छेद 16 आहे, याचा छेद 4 आहे, याचा छेद काही नाही आहे, याचा पण छेद काही नाही आहे, याचा पण छेद काही नाही आहे. मग याचा छेद 16 आहे म्हणून या सर्वांचा छेद आपण 16 करू. म्हणजे याचा छेद 16 करण्यासाठी मला इथं 16ने गुणावं लागेल. परत याचा छेद 16 करण्यासाठी इथं मला 4ने गुणावं लागेल आणि यालासुद्धा मला प्रत्येकाला 4ने गुणावं लागेल आहे ना. आता याला 16 करण्यासाठी इथं 16ने गुणावं लागेल म्हणजे याला पण 16ने गुणावं लागेल. इथं परत 16 करण्यासाठी इथं 16 घेतले तर वरतीसुद्धा 16ने गुणावं लागेल. म्हणजे पुढे बघू आपण त्याची पुढची स्टेप काय येईल. छेद समान करत आहोत आपण. बघा इथं जसंच तसं राहिलं 9y वर्ग अधिक 100 अधिक 3 दुनी 6 आहे ना 6 गुणिला 10 60y बरोबर अधिक y वर्ग होता तर तो झाला 16y वर्ग. आता इथं काय होतं 6ला 4ने गुणलं तर 624y मायनस 24y. इथं बघा 4ला जर 20ने गुणलं तर मायनस 80 परत 16 चौक 64y अधिक 16 चौक 64y परत 16 दुनी 32 मायनस 320 बरोबर. आणि या सर्वांचा छेद काय झाला 16 झाला, बरोबर उत्तर आलं 0. पुढची स्टेप बघणार आहोत. बघा आता या सगळ्यांचा छेद 16 आला. हा 16 छेदामध्ये आहे. हा जर इकडे गेला तर 16 गुणिला 0 उत्तर किती येईल 0च येईल. म्हणजे हा 16 इथलं निघून गेला. समजलं काय केलं. ठीक आहे. आता पुढे याच्यामध्ये बघू काय काय होते. इथं बघा 9y वर्ग आहे आणि इथं 16y वर्ग आहे. वर्ग वर्ग आहे म्हणजे बेरीज होईल 16 अधिक 9 किती झाले 25 y वर्ग. ठीक आहे. इथं बघा 60y आहे वजा 24y आहे अधिक 64y आहे ना. मग 60y मधून 24y गेले किती राहिले 36y अधिक 64y बरोबर. याची बेरीज केली तर किती येईल 100 म्हणजे अधिक आपण लिहू शकतो 100y. ठीक आहे, हे झालं. पुढे बघा पुढे अंक राहिले. आता हा 100
100मधून 80 गेले किती राहिले 20. मग इथे येईल -320 अधिक 20 म्हणजे याची वजाबाकी होईल. म्हणजे हे किती येतील -300. म्हणजे याचं उत्तर येईल पुढे -300 बरोबर 0. ठीक आहे. आता पुढे बघा. ठीक आहे. इथं 25ला 25ने भागलं, 100ला सुद्धा 25ने भागलं आणि 25ला 300ला सुद्धा 25ने भागलं तर 25 एक 25 म्हणजे हा झाला वायचा वर्ग अधिक 25 चौक 100 हा झाला 4y वजा 25 एक 25 5 बाकी राहिले 25 किती होतील पुढे 25 दुनी 50 होतील. 25 एक 25 5 बाकी राहिले 25 दुनी 50 म्हणजे इथे किती राहिले 300ला भागलं तर 12 बरोबर 0 आहे ना. आता बघा अवयव पाळायचे आहेत. साइन दुनी 12 होतात, 6तून 4 काढले तर 2 राहतात म्हणजे अवयव किती होतील 6 वजा 2 बरोबर आहे. गुणाकार तुमचा -12 आला पाहिजे. +6 गुणेला -2 केलं तर -12 गुणाकार येतो आणि अधिक 6मधून -2 काढले तर +4 येतात. म्हणजे अवयव काय पडू राहिले तुमचे इकडे बघू आपण. अवयव काय पडू राहिले वायचा वर्ग अधिक 6y वजा 2y वजा 12 बरोबर 0. आता हे 2चे गट पाडले. इथं y वर्ग आहे आणि इथं y आहे म्हणून y कॉमन काढला तर इथे येईल y अधिक 6. इथं -2 आहे, इथं -12 आहे म्हणजे -2 कॉमन काढला तर इथं राहिला y आणि -2 जर -12ला भागलं तर +6चा भाग जाईल बरोबर 0. म्हणजे एक उत्तर भेटते y अधिक 6 बरोबर 0 आणि दुसरं भेटते y वजा 2 बरोबर 0. म्हणजेच इथं yची किंमत येईल -6 आणि इथं yची किंमत येईल +2 आहे ना. आता yची किंमत जी आहे याच्यामध्ये टाकली की आपल्याला xची किंमत भेटतील. एकदा yची किंमत -6 याच्यामध्ये टाकू रेषेमध्ये आणि एकदा yची किंमत 2 याच्यामध्ये टाकू, xची किंमत काढून घेऊ. ठीक आहे. काढून घ्या. पहिल्यांदा yची किंमत आली -6 आणि 2. ठीक आहे. मोठं उदाहरण आहे पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा yची किंमत काय आली -6 आणि 2 टाका. याच्यामध्ये काय होतं ते x बरोबर 3y अधिक 10 छेदामध्ये 4 होता. -6 टाकून पाहू म्हणजे 3 गुणेला -6 अधिक 10 छेद 4 साइन 3 18 -18 अधिक 10 छेद 4 म्हणजे उत्तर आलं -8 छेद 4. 4ने -8ला भागलं उत्तर आलं -2. म्हणजे जेव्हा yची किंमत -6 असेल तेव्हा xची किंमत -2 असेल. म्हणजे पहिलं उत्तर भेटलं -2, -6. xची किंमत पहिली लिहितो नंतर yची किंमत लिहितो. आता yची किंमत आपण 2 टाकून सॉल्व करूया. तर काय होतं x बरोबर 3y अधिक 10 छेद 4 होता. म्हणजे 3 गुणेला yची किंमत टाकली 2 अधिक 10 छेद 4 3 दून 6 6 अधिक 10 16 छेद 4 म्हणजे 4 चौक 16. xची किंमत किती आली 4. म्हणजेच दुसरं उत्तर काय येईल xची किंमत येईल 4 आणि दुसरी yची किंमत येईल 2. म्हणजे उत्तर पाहिजे आपल्याला -2 -6 आणि 4 2. तर उत्तर येते आपलं चौथ्याचं पहिलं. उदाहरण मोठं आहे पण समजणं कठीण होतं म्हणून थोडा वेळ घेतला. एक एक स्टेप आपण घेतली. मी मोबाईलवर व्हिडिओज बनवतो त्यामुळे मला स्क्रीन खूप कमी आहे तर तुम्ही काही गोष्टी ते लिहत चला तेव्हाच तुम्हाला ते समजत जाईल. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की एका चाकाची त्रिज्या 70 सेंटीमीटर आहे. जर ते चाक काही अंतराच्या 10 फेऱ्या 5 सेकंदात पूर्ण करत असेल तर त्या चाकाचा वेग किती असेल हे तुम्हाला काढायचं आहे. तर बघा पहिले आपल्याला काढावं लागेल चाकास त्रिज्या दिलेली आहे 70 सेंटीमीटर. तर आपल्याला चाकाचा परिघ काढावा लागेल.
मग चाकाचा परीघ म्हणजेच वर्तुळाचा परीघ 2 पाया आर बरोबर 2 गुणेला पायाची किंमत 22/7 गुणेला आरची किंमत आहे 70. 7ने 70ला भागला 10चा भाग गेला 22 गुणेला 2 किती झाले 44. 44 गुणेला 10 440 सेंटीमीटर जे आहे हा चाकाचा परीघ आला. म्हणजे एक फेरी पूर्ण करायला त्याला 440 सेंटीमीटर पुढे जावं लागते. तर त्यानं टोटल फेऱ्या किती केल्या तर 10 फेऱ्यामध्ये त्याने किती अंतर पार केलं असेल म्हणजे 440 गुणेला 10 बरोबर होतात 4400 सेंटीमीटर बरोबर ना. मग याचं मीटरमध्ये रूपांतर करू तर त्याला 100ने भागावं लागेल. हा झिरो या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत कटला म्हणजे मीटरमध्ये किती आलं ते 44 मीटर. मग आता आपल्याला त्या चाकाचा वेग काढायचा आहे म्हणून वेग बरोबर काय असते अंतर भागेला वेळ आहे ना. तर 10 फेऱ्यामध्ये किती अंतर गेला 44. मग 44 छेद वेळ किती लागला 5 गुणेला आपल्याला वेग काढण्यासाठी 18/5ने गुणतो बरोबर ना. पुढे सॉल्व जर केलं तर बघा 5ने 44ला जर भागलं 5/8 पॉईंट दिला 5/8 5ने जर 18ला भागलं तर 3.6 उत्तर येते. म्हणजे 8.8 गुणेला 3.6 जर केलं तर उत्तर भेटेल आपल्याला 31.68 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास म्हणजेच आपल्याला उत्तर भेटते चौथं 31.68 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे समजलं. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की दोन संख्यांमधील फरक 45 आहे. जर त्यामधली मोठ्या संख्येच्या 20% संख्या आणि लहान संख्येच्या 35% संख्या घेतली तर त्यांची बेरीज 31 येते. तर मूळ संख्यांची बेरीज किती असेल. तर बघा दोन संख्यांमधील फरक 45 दिलेला आहे. मग आपल्याला त्या संख्या माहीत नाही म्हणून मी लहान संख्या बरोबर x म्हणतो आणि मोठी संख्या बरोबर 45 अधिक x म्हणतो आहे ना. 45 अधिक x. मग दिलेल्या माहितीनुसार जर पाहिलं दिलेल्या माहितीनुसार काय म्हटलं त्यांनी जर त्यामधील मोठ्या संख्येच्या 20% संख्या मग मोठी संख्या किती आहे 45 अधिक x. 45 अधिक xच्या म्हणजे गुणाकारात चिन्ह 20% म्हणजे 20/100 आहे ना. आणि लहान संख्येच्या 35% संख्या घेतली मग लहान संख्या काय xच्या 35% म्हणजे 35/100 तर त्यांची बेरीज 31 येते. म्हणजे या दोघांची बेरीज जर केली तर किती येते 31 येते बरोबर ना. मग आता पुढे बघा 45 अधिक x गुणेला 20/100 आहे. हा शून्य या शून्यासोबत कटला 2 1 2 5 10 35 आणि 100मध्ये 5 7 35 5 2 10 हे उत्तर आलं 20. म्हणजे याचं बघा इथं किती आलं 1/5 आहे ना. म्हणजे हे काय येईल 45 अधिक x भागेला 5 आणि इथं काय आहेत 7x/20 आणि याचा छेद किती आला 31. आता बघा याचा छेद 20 आहे याचा छेद 5 आहे. मग याला 20 करण्यासाठी याला 4ने गुणावं लागेल म्हणून या पूर्ण यालासुद्धा 4ने गुणावं लागेल बरोबर आहे. मग 4 गुणेला जर 45 केलं तर ते होतील 180 अधिक 4 गुणेला जर x केलं तर होतील 4x अधिक ठीक आहे. हा बघा 7x इकडचा जसाच्या तसा या सर्वांचा छेद झाला आता 20 बरोबर 31 ठीक आहे. 180 4x अधिक 7x झाले 7 आणि 4 11x म्हणजे 180 अधिक 11x बरोबर हे होतील 31 गुणेला 20 ठीक आहे. 11xची किंमत काढायची आहे. हा 180 तिकडे जाईल म्हणजेच 11x बरोबर 31 दुनी 62 620 वजा 180 झाले. मग xची किंमत काढायची आहे 620मधून 180 जर काढले तर 440 राहतात आणि हा 11/11मध्ये गेला म्हणजे 11 चोक 44 म्हणजे 40 उत्तर आलं ठीक आहे. म्हणजे लहान संख्या x होती तर xची किंमत आपल्याला 40 भेटली. किती भेटली 40. तर त्यांनी मूळ संख्यांची बेरीज विचारली तर लहान संख्या 40 भेटली तर मोठी संख्या किती येईल 45 अधिक 40 बरोबर आहे. 45मध्ये x मिळवला म्हणजे 40 मिळवले तर ते किती होतील 85. मोठी संख्या झाली 85 आणि 40 आणि 85चं जर बेरीज केली तर उत्तर किती येईल आपलं 125. तर मूळ संख्यांची बेरीज किती 125 ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा
एकटा ए एक काम 30 दिवसात पूर्ण करतो, एकटा बी तेच काम 40 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सोपा प्रश्न. दोघे मिळून विचारलेला आहे. दोघे मिळून बरोबर काय करतो आपण? 30 गुणेला 40 दोघांच्या गुणाकारवरती, खाली दोघांची बेरीज 30 अधिक 40 बरोबर आहे. 30 गुणेला 40 केलं आणि खाली काय येतील? 30 अधिक 40 झाले 70. हा शून्य हा शून्यसोबत कटला. 4 त्रिक 12 120 छेद किती आले? 7 बरोबर आहे. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर भेटेल. तर 120ला जर 7ने भागलं तर 7 एक 7 किती बाकी राहिले? 5. 50 झाले. 7 7 49 एक बाकी राहिला आता, म्हणजे 17.1/7 उत्तर यायला पाहिजे. 17.1/7 बघा कुठं आहे? 17.1/7 पहिलंच उत्तर आहे, म्हणजे 7व्याचं उत्तर भेटलं आपल्याला पहिलं. पुढचा प्रश्न बघा. पुढील समीकरणातील एक्सची किंमत काढा. साधं उदाहरण आहे. काय म्हटलेलं आहे? एक्स अधिक 5/27 बरोबर 12/27. साधा आहे. एक्सची किंमत काढायची आहे. 5/27 तिकडे जाईल, म्हणजे एक्स बरोबर 12/27 वजा 5/27. छेद सारखा आहे, मग 80ची वजा म्हणून 12तून 5 गेले किती राहिले? 7, म्हणजे एक्स बरोबर काय येईल? 7/27. ठीक आहे. तर 8व्याचं उत्तर भेटतं आपल्याला पहिलं 7/27. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की 16, 18, 27 आणि 25 या संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती? लहानात लहान संख्या विचारलेली आहे, भाग जाणारी. तर आपल्याला माहीत आहे या संख्यांचा काय काढावं लागेल? लसावी काढावं लागेल. तर तुम्ही या संख्यांचा लसावी काढा आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, सीता गीता आणि हे रीता आहे. सीता गीता आणि रीता यांनी एका व्यवसायामध्ये अनुक्रमे 20,000 रुपये, 50,000 रुपये आणि 40,000 रुपयाची गुंतवणूक केली. त्या व्यवसायामध्ये त्यांना केवळ नफा 12,100 आला आणि तो नफा त्या सर्वांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात वाटण्यात आला. तर रीताचा वाटा किती आहे? ठीक आहे. आता त्यांनी म्हटलं सारख्या प्रमाणात वाटण्यात आला, मग यांचं गुंतवणूक हे रेशोमध्ये करावं लागेल. 20,000 रुपये नंतर आहेत 50,000 रुपये, नंतर आहेत 40,000 रुपये आहे ना. पहिली होती सीताची गुंतवणूक, दुसरी होती गीताची आणि तिसरी आहे रीताची. याचा गुणोत्तर जर काढला, हा 0 हा 0 सोबत हा 0 सोबत कटला, हा 0 हा 0 हा 0 कटला, हा 0 हा 0 हा 0 कटला, हा 0 हा 0 हा 0 कटला, म्हणजे याचं गुणोत्तर येईल 2 5 5 4. हा त्या झाला त्याचं प्रमाण. बरोबर आहे. आता त्या सर्वांना किती नफा झाला? 12,100. मग रीताचा वाटा काढायचा आपल्याला. तर रीताचा वाटा बरोबर बघा, रीताचं गुणोत्तर किती आहे? ही सीता गीता आणि रीता आहे, म्हणजे तिसरं गुणोत्तर रीताचं आहे. ती किती आहे? 4 वरती लिहिलं आणि या गुणोत्तराची बेरीज केली. 2 अधिक 5 किती झाले? 7. 7 आणि 4 11 गुणेला आपल्याला जे पूर्ण नफा भेटला होता सगळ्यांना मिळून, तो 12,100 लिहिला. ठीक आहे. 11ने जर 121ला भागलं तर 11चा भाग गेला आणि पुढे 2 शून्य. 11 चौक 44 आणि पुढे 2 शून्य, म्हणजे 4,400 रुपये आहे रीताचा वाटा आहे, म्हणजे 10व्याचं उत्तर भेटलं आपल्याला पहिलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, की जेव्हा अपूर्णांकाचा अंश हा भाजकापेक्षा लहान असतो तेव्हा तो अपूर्णांक रिकाम जागा असतो. सरळ सरळ गोष्ट आहे. जेव्हा अपूर्णांकाचा अंश हा भाजकापेक्षा लहान असतो तेव्हा तो अपूर्णांक काय असतो? छेदाधिक अपूर्णांक असतो. सोपे उत्तर होतं हे. पुढचा प्रश्न बघा, ज्या संख्येचे 1 व ती संख्या सोडून सुद्धा इतर अवयव असतात त्या संख्येला रिकाम जागा म्हणतात. बघा, मूळ संख्या म्हणतात, संयुक्त संख्या म्हणतात, विषम संख्या म्हणतात की समसंख्या म्हणतात. ज्या संख्येचे 1 व ती संख्या सोडून सुद्धा इतर अवयव असतात, म्हणजे एक पण अवयव आहे आणि ती संख्या पण अवयव आहे आणि इतर सुद्धा अवयव आहेत, तर ती संख्या काय असते? संयुक्त संख्या असते, आहे ना. पुढचा प्रश्न, जर 11चा घात 41 अधिक 3 याला 10ने भागल्यास बाकी किती येईल? लक्ष द्या. प्रश्न काय आहे? 11चा घात 41 अधिक 3
याला आपल्याला भागायचं आहे 10ने, तर बाकी किती येईल? तर हे सॉल्व करत बसायचं का? नाही. लक्षात घ्या, जेव्हा आपण कोणतीही संख्या घातांकाच्या रूपामध्ये आहे आणि त्याला कोणत्याही संख्येने भागायचं आहे, तर लक्षात घ्या, जेव्हा बेस म्हणजे पायाचा एकक स्थानचा अंक 1 असेल, 11 आहे ना, एकक स्थानचा अंक किती आहे? 1, आणि घातांक जो आहे त्याच्यासुद्धा एकक स्थानचा अंक 1 असेल, तेव्हा त्या संख्येला कोणत्याही संख्येने भागले असता जी उरणारी बाकी असते ती 1 असते. किती असते? 1 असते. म्हणजेच 11चा घात 41ला 10ने भागलं तर उत्तर 1च येईल. 11चा घात 41ला 12ने भागलं तर उत्तर 1च येईल. 11चा घात 41ला जर 13ने भागलं तर उत्तर 1च येईल. मग 11चा घात 41ला 10ने भागलं तर उत्तर आलं 1, आणि पुढे किती आहेत? +3, म्हणजे 1 मध्ये 3 मिळवले की आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजे 1 + 3 बरोबर उत्तर किती आलं? 4. म्हणजे 13चं उत्तर आलं आपलं चौथं 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की दोन संख्यांचा लसावी 4320 असून त्यांचा गुणाकार 2,59,200 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती? सरळ सरळ माहीत आहे आपल्याला, लसावी गुणेला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार. मग कोणत्या? त्या दोन संख्यांचा गुणाकार ज्यांचा हा लसावी आणि मसावी आहे. मग लसावी त्यांनी दिलेला आपल्याला 4320 गुणेला मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकारसुद्धा दिलेला आहे 2,59,200. मग मसावी काढायचा आहे, म्हणून मसावी बरोबर 2,59,200 भाग्याला काय करावं लागेल? 4320 बरोबर. याला बघा, हा 0 या 0 सोबत कटला आणि पुढे याला भागाकार करून, तसं एवढा भागाकार करता येणार नाही. 8ने भाग जातो याला किंवा 4ने जातो, कोणी याने देऊन टाका, मी 8ने भागतो. तर बघा, 8 त्रिक 24, 1 बाकी राहिला 19 झाले. 8 दुनी 16, 3 बाकी राहिले, 8 चौक 32, म्हणजे उत्तर आलं 3,240. याला जर 8ने भागलं तर 8 पंच 40 आहे ना, 40, 3 बाकी राहिला, 8 चौक 32, 54 उत्तर आलं आहे ना. आता 54ला बघा, 5 आणि 4 9 होतात, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, म्हणजे याला 9 भाग जातो. 9 सक 54, 6चा भाग गेला. 9 त्रिक 27, 5 बाकी राहिले, 9 सक 54, 360 झाले. 6ने जर 360ला भागलं, 6 6 36, 6 0 0, म्हणजे भाग गेला 60चा, म्हणजे त्या संख्यांचा मसावी किती आहे? 60 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. एका केंद्रीय कोनाचे माप 30 अंश आहे आणि त्याची त्रिज्या 42 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळ कंसाची लांबी किती? बरोबर आहे. म्हणजे कोन दिलेला आहे थिटा बरोबर आपल्याला 30 अंश आणि त्याची त्रिज्या जी आहे r बरोबर दिलेला आहे 42 सेंटीमीटर. तर आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी काढायची आहे, म्हणून वर्तुळ कंसाची लांबी बरोबर काय सूत्र आहे? θ/360 गुणेला 2 पाया r. बरोबर आहे. थिटाची किंमत किती आहे? 30/360 गुणेला 2 गुणेला पायाची किंमत असते 22/7 आणि गुणेला r आला 42. हे सॉल्व केले की उत्तर भेटेल. बघा, 7 सकम 42, 6चा भाग गेला. 6ने जर 36ला भागलं तर 6 6 36, 60चा भाग गेला. 30ने 60ला भागलं तर 2चा भाग गेला. हा 2 2 कटला, म्हणजे उत्तर आलं 22. म्हणजेच त्या वर्तुळ कंसाची लांबी किती आहे? 22 सेंटीमीटर. ठीक आहे. तर 16चं उत्तर भेटलं आपल्याला दुसरं, 22 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. पुढचा प्रश्न, 16 व 36चे चतुर्थ प्रमाणपद काढा. तर पहिलं पद किती आहे? 16. दुसरं पद किती आहे? 36. तिसरं पद पण किती राहील? 36. आता चौथं पद आपल्याला काढायचं आहे, म्हणजे x. मग पहिलं काय येईल? 16/36 बरोबर 36/x आहे ना. एक्सची किंमत काढायची आहे, तिरपा गुणाकार करावा लागेल, म्हणजे 16 गुणेला x, 16x बरोबर 36 गुणेला 36. x बरोबर 36 गुणेला 36 भाग्याला काय होईल? 16. 16ने 36ला भाग जातो का? नाही जात. मग इथं बघा, 4 चौक 16, 4 9 36, 4ने 36ला भागलं, 9चा भाग गेला, म्हणजे 9 गुणेला 9, x बरोबर 9 9 81 उत्तर आलं.
म्हणजेच ते चतुर्थ प्रमाणपद काय भेटलं आपल्याला 81. म्हणजे 16चं उत्तर भेटलं तिसरं 81. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की 1 ते 100मध्ये जोडमूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या आहेत. सोपी प्रश्न आहे. परत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत. 8 जोड्या आहेत. म्हणजे 17व्याचं उत्तर भेटलं आपल्याला दुसरं 8. बघा कुठली आहे पहिली जोडी. पहिली जोड म्हटली तर 3,5 दोन्ही मूळ संख्या आहेत आणि दोघांमध्ये 2चा फरक आहे, त्या जोडमूळ संख्या असतात. दुसरी आहे 5,7. तिसरी आहे 11,13. चौथी आहे 17,19. पाचवी आहे 29,31. सहावी आहे 41,43. पुढची आहे 59,61. आणि शेवटची आहे 71,73. बघा 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत. 8. आता जोडमूळ संख्या कशाला म्हणतात हे तर माहीतच पाहिजे. म्हणजे त्या दोन्ही मूळ संख्या असल्या पाहिजे आणि त्या दोघांमध्ये 2चा फरक असला पाहिजे. तर बघा 3 ही मूळ संख्या आणि 5 पण मूळ संख्या आहे. 5मधून 3 काढले तर 2चा फरक आहे. परत 7 ही मूळ संख्या आणि 5 पण आहे. मग 7मधून 5 काढले तर 2चा फरक आहे. असं प्रत्येकामध्ये 2चा फरक आहे आणि दोन्ही पण मूळ संख्या आहेत. अशा जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100मध्ये किती जोड्या आहेत. 8 जोड्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. सोपी आहे. परत कॉस 1 अंश, कॉस 2 अंश, कॉस 3 अंश, कॉस 4 अंश अनंतपर्यंत जर गेला आपण पुढे असं करत तर कॉस 90 अंशाबरोबर किती किंमत म्हटलेली आहे. आता बघा कॉस 1 अंशाची, कॉस 2 अंशाची किंमत आपल्याला माहीत नाही. बरोबर आहे. आता बघा इथं काही चिन्ह नाही. हे काय कॉस 1 अंश मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे. परत कॉस 2 अंश मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे. कॉस 3 अंश मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे. पुढे परत कॉस 4 अंश आहे ना गुणेला असं करत करत पुढे कॉस 90 अंश. या सर्वांचा गुणाकार आहे. उदाहरण तर लय कठीण वाटते. कठीण नाही आहे उदाहरण. आता 1ची 2ची 3ची 4ची किंमत आपल्याला माहीत नाही. पण कॉस 90ची किंमत मला माहीत आहे. कॉस 90ची किंमत किती असते रे. 0 असते. कॉस 90 अंशाची किंमत किती असते. 0. आणि 0 गणेला इथं किती मोठ्या संख्या असू द्या त्याचं उत्तर काय ते 0 येते. म्हणजे याचं उत्तर काय 0. म्हणजे 18 नंबरचं उत्तर भेटलं आपल्याला तिसरं 0. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की 7/2 वजा x/3 वजा 1/5 x वर्गमधून 9/2 अधिक x/2 अधिक 3/5 x वर्ग अधिक 7/4 xचा घन वजा करा. त्याचे हे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. बघा काय म्हटलेलं आहे. 7/2 वजा x/3 वजा 1/5 x वर्ग यामधून आपल्याला वजा करायचा आहे 9/2 अधिक x/2 अधिक 3/5 xचा वर्ग अधिक 7/4 xचा घन. ठीक आहे. आता बघा हा वजा चिन्ह आहे म्हणजे या आतमधले चिन्ह बदलतील. म्हणजे बघा हे काय होईल 7/2 जसं तसं वजा 1/3 जसं तसं वजा 1/5 xचा वर्ग जसं तसा. आता इथं काय झालं वजा 9/2 झालं वजा x/2 झालं वजा 3/5 xचा वर्ग झाला वजा 7/4 xचा घन झाला. आता जे सारख्या सारख्या टर्म आहेत त्याचा आपण जवळ घेऊ. बघा इथं 7/2 आहे, इथं वजा 9/2 आहे. याला जवळ घेतलं समजा 7/2 वजा 9/2. ठीक आहे. पुढे बघा 1/3 आहे, इथं वजा 1/3 आहे. मग वजा 1/3 वजा 1/2 जवळ घेतलं. ठीक आहे. पुढे बघा x वर्ग इथं आहे, इथं x वर्ग आहे म्हणजे वजा 1/5 x वर्ग वजा 3/5 x वर्ग आणि वजा 7/4 हा सिंगल आहे xचा घन. आता बघा याचा छेद या दोघांमध्ये जर विचार केला तर याचा छेद 2 आहे, याचा छेद 2 आहे.
छेद सारखा आहे म्हणून 80 वजाबाकी होईल. 7मधून 9 काढले, -2 उत्तर आलं. आणि -2 भागेला 2 उत्तर किती येईल? -1. म्हणजे पहिलं आलं उत्तर -1. ठीक आहे. इथं बघा, याचा छेद 3 आहे, याचा छेद 2 आहे. छेद सारखे करावं लागतील. म्हणजे 2ने xला गुणलं तर 2x झालं, 3ने xला गुणलं तर 3x झालं. मग -2x - x -5x झालं. -5x किती होईल? 6. -5x छेद 6 झालं, कारण खाली छेदाछेदाचा गुणाकार. ठीक आहे. पुढे बघा, -1/5 x² - 3/5 x² आहे. खाली 5 आहे, वरती 5 आहे. म्हणजे -1 - 3 काय झाले? -4. -4 x² छेद 5. आणि पुढे काय राहिलं? -7/4 x चा घन. ठीक आहे. म्हणजे उत्तर येईल -1 -5x छेद 6 -4x वर्ग छेद 5 -7/4 x चा घन. मग उत्तर येते आपलं दुसरं, है ना. पुढचा प्रश्न बघा. तर बघा, पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या आकृतीमध्ये जर PB बरोबर 20 सेंटीमीटर आणि OA बरोबर 15 सेंटीमीटर असेल तर वर्तुळ व बिंदू P मधील सर्वात जवळचे अंतर किती? बघा, इथे दिलेला आपल्याला हा PB बरोबर 20 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि OA बघा, हा OA बरोबर 15 सेंटीमीटर आहे. हा 15 सेंटीमीटर आहे म्हणून हा सुद्धा 15 सेंटीमीटर राहील. आणि O पासून हे C बिंदू आहे, हा C इकडे आहे, हे सुद्धा अंतर किती राहील? 15 सेंटीमीटर. तर बिंदू P मधील सर्वात जवळचे अंतर, हा P पासून तर हा C बिंदू जवळ आहे, मग हे अंतर आपल्याला काढायचं आहे. बरोबर ना. तर बघा, सरळ सरळ आहे. त्रिकोण OBP मध्ये बघा, OB आणि P मध्ये, त्रिकोण OBP मध्ये काय येईल? OPचा वर्ग बरोबर OBचा वर्ग अधिक BPचा वर्ग, है ना. तर बघा, OP वर्ग बरोबर OB किती आहे? OB किती आहे? 15. 15चा वर्ग अधिक BP किती आहे? 20. 20चा वर्ग. 15चा वर्ग झाला 225 अधिक 20चा वर्ग झाला 400. म्हणजे OP वर्ग बरोबर झाला 625. म्हणून OP बरोबर किती आलं? 25, आहे ना. मग आपल्याला हे पूर्ण OP ने पाहिजे तर आपल्याला OC पाहिजे. मग OC बरोबर काय येईल? OP वजा CP. आपल्याला CP पाहिजे ना, सॉरी CP पाहिजे आपल्याला, है ना. इथून तर इथपर्यंतच अंतर पाहिजे. कलर चेंज करून घेऊ, म्हणजे तुम्हाला हे अंतर पाहिजे आपल्याला. हे इथून तर इथपर्यंत अंतर पाहिजे. मग हे आहे CP बरोबर. बघा, या O आणि P मधलं अंतर वजा O आणि C मधलं अंतर जर वजा केलं तर आपल्याला CP भेटेल. तर OP टोटल किती आलं आपलं? 25 वजा OC किती होतं? 15. म्हणजे 25मधून 15 काढले तर उत्तर आलं 10. म्हणजेच वर्तुळ व बिंदू P मधील सर्वात जवळचे अंतर किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर हे जे होते 20 इम्पॉर्टंट प्रश्न होते PYQ सिरीजमधले मॅथचे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन कोणता व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत चालेल. ठीक आहे.